मुंबई गोवा महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। खरं तर हा महामार्ग 11 वर्षापूर्वी सुरू झाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा रस्ता पूर्ण झाला, परंतु 11 वर्षातच ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याला खड्डे पडलेले आहेत। अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे, अनेक ठिकाणी अपघात होत आहेत। त्याचबरोबर ज्या कारणासाठी हा रस्ता मुंबई गोवा महामार्ग म्हणून झाला होता, तो अजूनही खरं तर गेल्या वेळी रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री त्यांनी सांगितलं की गेल्या गणपतीला हा रस्ता पूर्ण होईल म्हणून, परंतु वास्तवामध्ये हा रस्ता पूर्ण झाला नाही आणि अजूनही 1 वर्ष पूर्ण होण्याची वस्तुस्थिती या रस्त्याची आहे। आणि त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख संदेश पारकर, माजी आमदार परशुराम उपरकर, सत्यजित सावंत, शिवसेनेचे सावंतवाडी जिल्हा बाबूराव दुरी आणि युवा सेना आणि महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली 14 तारीखला 13 तारीखला शिवसेनेतर्फे घुमरमाळा येथे रस्ता रोकोचं आंदोलन करण्यात येणार आहे। खरं तर हा रस्ता होण्यासाठी नितीन गडकरींनी खरं तर बाकी संपूर्ण देशामध्ये नितीन गडकरींनी अनेक रस्ते केलेत, परंतु हा रस्ता होऊ शकला नाही। नितीन गडकरींनी सुद्धा ह्याला जबाबदार आहेत, कारण या रस्त्याचे ठेकेदार अनेकदा बदलले गेलेत। जे ठेकेदार होते त्यांनी सुद्धा निकृष्ट काम केल्यामुळे हे रस्ते अनेक ठिकाणी आता पण रस्त्याची पडझड होते किंवा खचतायत। आणि त्यामुळे सरकारला, केंद्र आणि राज्य सरकारला जाग येण्यासाठी मुंबईतील चाकरमानी दरवर्षी येतात, दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांना त्रास होणार आहे आणि त्यामुळे सरकारला जाग येण्यासाठी, लोकांमध्ये जागृती होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन 13 तारीखला घुमरमाळा येथे होणार आहे, सकाळी 11 वाजता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।